नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला कृषी मित्र ऋषिकेश पवार तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे खंडेश्वर ॲग्रोविजन या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण चर्चेचा विषय घेतला आहे ज्वारी लागवड पद्धत व खत व्यवस्थापन। तर ज्वारी लागवड करताना आता बऱ्याच जणांचे चर्चा ऐकायला येत आहे की ट्रॅक्टरने पेरणी केली आहे पण ज्वारी उगवत नाही आहे, उगवत आहे तर थोडीफार प्रमाणात उगवत आहे आणि संपूर्ण ज्वारी काही व्यवस्थित जर्मिनेशन होत नाही आहे। तर यामागं कारण हे आहे की ज्वारी जर 5 इंचाच्या खाली गेली, 5 सेंटीमीटरच्या खाली गेली तर तिचं जर्मिनेशन होत नाही व ती ज्वारी तिथे दडपते। आणि शक्यतोवर तर ज्वारी करते वेळेस तुम्ही बैलजोडीच्या साहाय्यानेच करावी, जेणेकरून बियाणं हे 2 ते 3 सेंटीमीटरच्या अंतरावर पडते व त्यामुळे जर्मिनेशन चांगल्या पद्धतीने होते। आणि यात आता जो खत व्यवस्थापनाचा व्हिडिओ आहे, तर खत व्यवस्थापन करते वेळेस आपल्याला ज्वारी या पिकासाठी नत्र लागते। जर ओलिताची शेती असेल तर 4 ते 80 किलो प्रति एकर, तर त्यानंतर स्फुरद लागते 40 किलो प्रति एकर आणि पालाश लागते 40 किलो प्रति एकर। लागवणीच्या वेळेस जर DAP 10-26-26 जर दिलं असेल, त्यानंतर तुम्हाला तिथून 30 ते 35 दिवसाने आपल्याला 40 किलो युरिया प्रति एकरी फेकायचा आहे आणि त्यासोबतच मिक्समध्ये पोटॅश पण टाकायचं आहे, जेणेकरून आपल्या ज्वारी हे ठस भरेल आणि ॲव्हरेजमध्ये वाढेल। तर अशा पद्धतीने आपल्याला खत व्यवस्थापन करायचे आहे। नमस्कार, मी अमोल धवस, माझे सरपंच फुगगाव शेतकरी। आम्ही उन्हाळी ज्वारीची पेरणी केली। पहिले सुरुवातीला आम्ही ट्रॅक्टरनं पेरणी केली, पण ते ट्रॅक्टरनं खोल गेल्यामुळे ते सुरुवातीचा जो प्लॉट होता पहिले 2 एकराचा तो व्यवस्थित निघाला नाही। नंतर आम्ही दुसरं जुगाड केलं की बैलजोडीनं पेरून ते व्यवस्थित जुगाड केलं। त्यामध्ये तिशा 4 बाया आणि तास काढणारा माणूस असं आम्ही जुगाड करून आणि त्याचं खताचं नियोजन असं केलं की 10 किलो खत DAP आणि 3 किलो ज्वारी असं मिश्रण करून सरत्याच्या साहाय्याने आणि बायाच्या साहाय्याने आम्ही तशी पेरणी केली। पेरणी केल्यानंतर आम्ही त्याच्या मागं फसाटी फिरवली माणसाच्या साहाय्याने आणि त्याच्यावर मग सीप लावली। याच्यामुळे जे ज्वारीचं बियाणं आहे ते वर पडते, त्यामुळे निघाची 100% गॅरंटी असते। म्हणून आम्ही जोडीच्या साहाय्यानं ज्वारीची पेरणी केली। व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।